अजितदादा गेल्यानंतर राजकारणामध्ये इतकी मोठी घडामोड होईल असं वाटलं नव्हतं. निश्चित काही कालावधी जाईल, त्याच्यानंतर या घडामोडी होणं साहजिक होतं. परंतु इतक्या तातडीच्या हालचाली होणे, काल राग सावरण्याचा कार्यक्रम झाल्याबरोबर सुमित्रा वहिनी मुंबईकडे जाणे, इतर राजकीय नेत्यांनी स्टेटमेंट देणे, हे थोडंसं मनाला पटत नाही. परंतु आता राजकारण आहे, त्यांच्या पक्षाने घेतलेला निर्णय आहे. तो का घेतला, कोणत्या परिस्थितीत घेतला, का घ्यावा लागला, हे सगळे जरी प्रश्नचिन्ह असले तरी अखेरला निर्णय हा झालेला आहे. म्हणून आज सुमित्रा वहिनी हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. त्यानंतरची रणनीती काय असेल किंवा त्यांच्या पक्षाचं काय होणार आहे, राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार आहे, महाराष्ट्राच्या अध्यक्षाचं काय, किंवा इतर जे काही घडामोडी आहेत, हे मला वाटतं आता लवकरच त्याच्यावर निपटारा हा होईल. एक अशीही टीका होते आज की अवघे 2-3 दिवस झाले इतकी सगळी घाई कशासाठी, नक्की राजकारण काय होतंय, काय होतंय, प्रत्येकाची हीच भावना आहे. अजित पवार म्हणजे शरद पवार आणि सुप्रिया. नाही, मी कालही सांगितलं ना की राजकारणामध्ये जे कालच्या ह्या घडामोडी ज्या पाहिल्या 2 दिवसातल्या, तर याच्यामुळं असं वाटतं माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्व आहे. राजकारणामध्ये खुर्ची जिंकलेली, सार्वजनिक जीवनामध्ये खुर्ची जिंकली, माणूस हरला, हे एकंदरीत चित्र पाहायला मिळतं. म्हणून ह्या सर्वसामान्य माणसाला ह्या गोष्टी भावत नाहीत. दुखवटा सुद्धा, शासकीय दुखवटा 3 दिवसाचा, तो संपण्याच्या आधी हे सर्व निर्णय होत आहेत. मला वाटतं हे जर वैयक्तिक विचाराल तर हे व्हायला नको होतं. थोडा कालावधी हा गेला पाहिजे होता. ही सर्वसामान्याची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतोय. डिसेंबरसाठी सुनेत्राबाई पवार यांचं नाव होण्याची शक्यता आहे आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना मुंबईला बोलवण्याची शक्यता आहे. बघा, पहिली गोष्ट तर असं वाटतं की अजितदादाची राग पण शांत झाली नाही. इतक्या लवकर ह्या घडामोडी होतील असं वाटलं नाही. परंतु सर्वस्वी पवार कुटुंब हे अशा दुःखक्षणी एकत्र येतं, एकत्र बसतात आणि एकत्र निर्णय घेतात. आणि मागच्या काही महिन्यापासून जर आपण पाहिलं असेल तर दादांची सुद्धा मानसिकता हीच आहे की दोन्ही पक्षांनी एकत्रित येऊन निर्णय घ्यावेत. आणि तशा प्रकारची अनुभव आपण महापालिकेत आणि जिल्हा परिषद आपण घेत आहोत. आणि म्हणून पवार साहेबांच्या संपूर्ण कुटुंबाने आणि पक्षाच्या लोकांनी बसून सुमित्रा ताईचा निर्णय घ्यायचा का किंवा आणखी कोणाचा, हा सर्वस्वी अधिकार या परिवाराचा आहे. आणि मला वाटतं परिवार योग्य तो निर्णय घेईल. आमच्यासारख्याने त्यांच्या परिवाराच्या मध्ये किंवा पक्षामध्ये तोंड खुपसण्याची गरज नाही. आणि म्हणून योग्य ते निर्णय त्या ठिकाणी ते घेतील. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यानंतर ते महायुतीमध्ये येतील. आता हा सगळा निर्णय त्या दोन्ही परिवारावर आहे. एका परिवार आहे जे 2 ठिकाणी काम करतात, हे एकत्र येऊन त्यांनी काय निर्णय घ्यायचा आहे. पवार परिवार गेल्या 60 वर्षापासून राजकारणामध्ये काम करतं, चांगला वाईट त्यांना सगळं करतं. त्यांच्या मागे पितामह भीष्म म्हणून पवार साहेब उभे आहेत. त्यांच्या अनुभवात योग्य ते निर्णय घेतील.